नमस्कार. गणेशोत्सवाचे वेध लागताच बाजारात आणि कारखान्यांमध्ये बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पेणनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक गणेश मूर्ती तयार करणारं शहर म्हणून नंदुरबारची खास ओळख आहे. 6 इंचापासून ते तब्बल 21 फुटांपर्यंतच्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ते साकारल्या जात असून या मूर्तींना केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध राज्यांमधून मोठी मागणी आहे. नंदुरबारमधील या देखण्या मूर्तींचा आणि कारागिरांच्या मेहनतीचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी मूर्तिकार नारायण यादव वाघ, नंदुरबार. ओमकाराम मंगलश्री आर्ट आपल्या कारखान्याचं नाव आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की जे 10 फुटाच्या वरच्या गणपतींची बुकिंग आहे ती बऱ्यापैकी मंडळांनी करून घेतलेली आहे आणि आता त्याच्या खालचे जे मंडळ आहेत जे 8 फूट, 9 फूट, 7 फूट, 6 फूट आणि त्याच्या खालचे घरगुती मंडळ वगैरे किंवा घरच्या ज्या मूर्त्या असतात त्यांची बुकिंग आता आहे, सुरुवात झाली आहे. साधारणतः ती पण अजून 8-10 दिवसामध्ये 10-12 फुटाच्या मूर्त्या ज्या असतील त्या आणि 5-6 फुटाच्या मूर्त्या ज्या असतील त्या त्यांची बुकिंग मंडळं पूर्ण करतील आणि त्याच्यानंतर मग राहतील फक्त घरगुती मूर्त्या. तर घरगुती मूर्त्या या साधारणतः 15-20 दिवसा अगोदर मंडळं बुकिंग करत असतात. साधारणतः आपल्याकडे आतापर्यंतचे जे काही गणपती आहेत बऱ्याच राज्यांमध्ये आता जात आहेत. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश. प्रत्येकाचं एक वाहन असतं, त्या वाहनाच्या हिशोबाने ते आपल्या ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने ते आपल्या जागेवरती घेऊन जातात. बऱ्याच मंडळांची आता प्रस्थान झालेले आहेत. काही मंडळ आता सुरत वगैरे यांची मंडळांची पण बुकिंग झालेली, त्यांची पण आता डिलिव्हरी तारीख म्हणजे त्यांच्या आगमन सोहळ्याच्या हिशोबाने आम्हाला त्यांचं काम पूर्ण करायचं आहे. त्याचप्रमाणे साधारणतः सगळ्याच प्रकारचे रंगांचा वापर आपण या गणपतींमध्ये करत असतो. पावसाळ्याच्या हिशोबाने पण आपण लवकर पीक सुकणारे कलर असतात जे आर्टिफिशियल असतात, म्हणजे नॅचरल असतात. असं काही त्याच्यात केमिकल वगैरे असा काही प्रयोग नसतो. पाण्यात विरघळणारे कलर असतात, परंतु एक लिक्विड फॉर्म असतो तो, त्याच्यामुळे ते पावसाळ्यात त्याचे झीज होऊ नये म्हणून आम्ही ते प्रकार वापरत असतो. प्रामुख्याने कुठले कुठले कलर जे आहेत ते वापरले जात असतात आणि मूर्तीला कलर दिल्यानंतर त्याला सुकण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो बघा. एक गम असतात काही काही की जे आता कॅमलचे कलर असतात ते आपल्याला इको फ्रेंडली म्हणतो. त्याच्यावरती आपण ते पाऊस लागल्यामुळे ते खाली वाहू नये म्हणून त्याच्यावरती एक लिक्विड लावावं लागतं की ते घट्ट बसतं आणि नंतर काही कालांतराने जर ते पाण्यात गेलं तर ते विरघळतं. अशा प्रकारचे काही कलर असतात. डोळ्यांचे कलर असतात जे एकदम बारकाईने काम करावं लागतं. त्याच्यात बाकीचे कलर फेविक्रिल जे वापरावे लागतात की डोळा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो गणपती बाप्पाचा, त्याच्याकडे सगळ्यांची नजर असते म्हणून त्याच्याकडे वैयक्तिक जास्त लक्ष द्यावं लागतं. ते कलरचे उपयोगी त्याप्रमाणेच करावे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.